नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। क्षेत्रपाळ विठ्ठलवाडीत आषाढी एकादशी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी। बबन महाराजांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध। आषाढी एकादशीचे औचित्य साधून गाव क्षेत्रपाळ येथील विठ्ठलवाडीत भव्य कीर्तन व धार्मिक सोहळ्याचे अतिशय भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते। टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण विठ्ठलवाडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या सोहळ्यात हबप बबन महाराज शिंदे यांचे ओघवत्या भाषेतील आणि प्रबोधनात्मक कीर्तन पार पडले। आपल्या कीर्तनातून त्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायाची शिकवण यावर प्रकाश टाकला। महाराजांच्या रसाळ वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। या सोहळ्याला हबप रवींद्र महाराज सकपाळ व हबप किरण महाराज मोरे यांनी सुमधुर गायनाची जोड दिली, तर मृदुंगमणी हबप गौरव महाराज माने आणि हबप केदार महाराज यांनी दिलेल्या उत्कृष्ट तालसाथीमुळे कीर्तनातील रंगत अधिकच वाढली। पुणे व मुंबईतील ग्रामस्थांची मांदियाळी। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबई व पुण्याहून विशेष आवर्जून उपस्थित राहिलेले ग्रामस्थ। यामध्ये पांडुरंग मोरे, विठ्ठल मोरे, तुकाराम जाधव, गोविंद मोरे, आनंद मोरे, दगडू मोरे, रामचंद्र मोरे, मंगेश मोरे, कैलास मोरे, सुभाष कदम, गेनू भिलारे, गणेश कदम, विठ्ठल भिलारे तसेच पुण्याहून आलेले नवनाथ मोरे आदी मान्यवर हिरिरीने सहभागी झाले होते। याशिवाय स्थानिक ग्रामस्थ सतीश मोरे, सुरेश कदम, पांडुरंग शिंदे, अनाजी मोरे, राजू मोरे, दगडू शिंदे, पांडुरंग खरोसे, महेंद्र मोरे, रोहित मोरे आणि रखमाजी घावरे यांच्यासह गावातील नागरिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। केवळ क्षेत्रपाळच नव्हे तर लगतच्या कुडपण, परसुळे, तुटवली, गोळेगणी आणि कोतवाल या गावातील शेकडो भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती। दुपारच्या कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। रात्री हरिपाठ आणि भजनाच्या सुरेल कार्यक्रमाने आषाढी एकादशीचा हा सण भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर।